ए सोनू, सोनू. आई बाबा ही बघा आली. तुमचं ना कशासारखं काळीजबल. पोरगी जर अशी बाहेर गेली की सोनू सोनू यामुळे म्हणाले होते मुलगाच हवा होता. ए आई गप्पच, काही पण नको बोलू तू बाबाला. मी मुलगी असले म्हणून काय झालं, मी पण खूप शिक्षण घेऊन तुमच्या दोघांना सन्मान मिळवून देणार. मुलाची सारी कसर भरून काढणार. इथेच बोलत बसणार की जाणार शाळेत. जा लवकर, नाहीतर आजची शाळा बुडायची. आई विना मला करमत नाही. करमत नाही. काय काय शिकवलं आज शाळेत? कशी आहे तुझी शाळा? शाळेतून आल्यापासून शांतच आहे. जेवण पण केलं नाही. तुम्ही विचारत तरी तिला काय झालं. अगं काय झालं? बाबा तुला शाळेत घ्यायला आले नाही म्हणून रुसली का? काय शिकवलं आज शाळेत? मला उद्यापासून शाळेत नाही जायचं आणि मला शिकायचं पण नाही. अगं शाळेत गेल्यावर नाही करमत एखाद्या दिवशी. आई बाबाची आठवण येते ना. मग त्यामुळे शाळेवर कशाला बसून बसायचं? राष्ट्रगीत, प्रतिज्ञा, प्रार्थना हे सर्व ऐकून प्रसन्न होत. सारे जहां से अच्छा हिंदोस्ता हमारा. सोनू, सोनू काय झालं? सोनू काय झालं? सोनू काय झालं? सोनू पाण्यामध्ये सोनू पाण्या. सोनू बोला काय झालं? सोनू मला सांग काय झालं? दुखतंय का? सोनू पाणी पे. सोनू काय झालं? सोनू सांग बोलाय का? हॅलो, बोला काय? अहो गावरान कोंबड्या असल्यावर तर यावंच लागेल. हो हो येतो मी. आणि तेवढं ते बाकीचं बघा, मी तुमच्यावर काहीही येऊ देणार नाही. हो साहेब, साहेब आमचं ऐका ना साहेब, तक्रार द्यायची आहे. कशाची तक्रार? वेळ नाही आम्हाला, खूप काम आहे. तुम्ही 2-3 दिवसांनी या. अहो साहेब तुम्ही अगोदर ऐकून तर घ्या ना. खूप वाईट घटना घडली हो माझ्या तरीसारख्या मुलीवर एका राक्षसांनी अत्याचार केला. साहेब साहेब तक्रार घ्या ना साहेब. बघा आज आम्ही तपासासाठी दुसऱ्या गावी जात आहोत, त्यामुळे तुम्ही 2-4 दिवसांनी या. आज आम्हाला तुमची तक्रार घ्यायला वेळच नाहीये. अहो तुम्ही कायद्याचे रक्षक आहात ना साहेब. ही वर्दी तुम्हाला लोकांच्या रक्षणासाठी दिली आहे ना. तिची दहशत दाखवण्यापेक्षा तिचा आधार वाटू द्या ना. हो बाई, तुम्ही खूपच शिकलेला दिसताय. अहो तुमचं घर नाहीये, पोलीस स्टेशन आहे. आम्हाला नका शिकू कायदे. माहिती आहे आम्हाला, पैशांसाठी चांगल्या माणसांना ब्लॅकमेल करणारे तुम्ही. कष्टाने कमवून शेती पिकून खाणारे आहोत आम्ही. सेवेची शपथ घेऊन सेवेच्या नावाखाली कमिशन खाणारे नाही आम्ही. तक्रार कर नका घेऊ.
मोठ्या बापावर आरोप नका करू. साहेब, पण एक सांगू, माझा जन्म झाला तेव्हा माझा बाबा पूर्ण गावभर साखर वाटत होता. आनंदात सर्वांना बाप झाल्याची बातमी सांगत होता. साहेब, तुम्हीही बाबा असाल ना? तुम्हाला ही मुलगी असेल ना? कधीतरी एक माणूस म्हणून, एक बाप म्हणून विचार करा ना. मी मोठी झाल्यावर माझ्या बाबांनी कर्ज काढून मला शाळेत शिकवण्यासाठी पाठवले. का? तर मी शाळेत जाऊन शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभी राहून म्हातारपणी त्यांना आधार देऊ शकेल. पण हे माझं स्वप्न ज्या शाळेत पूर्ण होणार होतं, त्याच शाळेत माझ्या स्वप्नांचा अंत केला. का इतका वाईट वागतो माणूस? का त्याला वयाचंही भान राहत नाही? रावण हा वाईट होता, तो राक्षस होता. त्याने सीतेचे अपहरण केले, परंतु त्याने सीतेवर कधीही अत्याचार केले नाही. तरी देखील दसऱ्याच्या दिवशी त्याला जाळलं जातं. पण रावणापेक्षाही निर्दयाचा माणूस वाचतोय. माझा काय दोष होता साहेब? मला फक्त शिकायचं होतं. मी पण कोणाची तरी मुलगी आहे. माझ्या अशा जागेवर जखमा झाल्या, मी कोणालाच सांगू शकत नाही. ज्या शाळेने आई, बाबा, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, हे शिकवलं, त्या शाळेत मी आज सुरक्षित नाही. राखी बांधायला बहीण लागते, दुःखात आई लागते, आनंदात पत्नी लागते. आजी, मामी, मावशी बनून ती आयुष्यभर पुरुषांचा सांभाळ करते. आज तिच्या कोवळ्या मनावर आघात करताना का पुरुषांना तिच्या रूपात आई, ताई, बहीण दिसत नाही? आज तुम्ही नका आमच्या भावनांना समजून घेऊ. पण आज अशा नराधमामुळे शहरातल्या मुली सुरक्षित नाही. आज माझा बळी गेलाय, उद्या त्यांच्या मुलीचा नंबर येईल. पुरी, मला माफ कर. तुझ्यामुळे आज माझे डोळे उघडले. माझे हात जरी बांधले गेलेले असतील तरी मी कायदा हातात घेऊन तुला न्याय मिळवूनच देईन. इथेच थांबा. आलोच. कुठे चालला? आरोपीकडे. साहेब, सोडा साहेब, निर्दोष आहे साहेब. मी कोणताच गुन्हा नाही केलाय साहेब. साहेब सोडा मला प्लीज. साहेब, खरं खरं सांग, तू जे वाईट कृत्य केलंय ना, चल पण तुला माफ केलं. साहेब, हे काय केलं? पापाचा अंत केला. हा नराधम उद्या कोणावरही अत्याचार करू शकतो, म्हणून याला पोलीस चकमकीत ठार झाल्याचं सांग. सोनू, आज तुझ्यामुळे अनेक सोनूकडे कोणत्याही पुरुषाची वाईट नजरेने बघण्याची हिंमत होणार नाही. धन्यवाद. साहेब, आज तुमच्यामुळे पहिल्यांदा जाणीव झाली की लाडकी लेक सुरक्षित आहे. धन्यवाद साहेब. कधी हसणार आहे, कधी रडणार आहे.